पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईतल्या चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन होणार आहे। 140 कोटी रुपयांच्या खर्चातून या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी भारतीय एकता सभेचं आयोजन केलंय। मध्य रेल्वेवरून हजरत निजामुद्दीन पर्यंत धावणाऱ्या पहिल्या राजधानी एक्सप्रेसला आज रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे। पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील उद्वाहन, सरकते जिने, पादचारी पूल, ATVM यासह अनेक सेवा सुविधांचं आज उद्घाटन होणार आहे। रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 8 स्थानकांवरील पादचारी पूल तसंच विविध सेवांचा यावेळी शुभारंभ होणार आहे। उद्या रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वे मार्गावर परळ टर्मिनसचं काम सुरू आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सिग्नलिंग यंत्रणा, ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी उद्या हे ब्लॉक घेण्यात येणार आहेत। मात्र हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाहीये। लोकसभेसाठी काँग्रेस पक्ष काही उमेदवार आयात करणार असल्याची माहिती मिळते। रत्नागिरी मतदारसंघात राणेंसाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेता मध्यस्थी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। रत्नागिरीबरोबर उत्तर मुंबई आणि पुण्यातही काँग्रेस उमेदवार आयात करणार असल्याची चर्चा आहे। भाजप शिवसेना युती झाली नाही तर रावसाहेब दानवे 1.5 लाख मतांनी पराभूत होतील असा दावा काकडेंनी केलाय। दानवे यांच्या मतदारसंघाचा मी सर्वे केल्याचाही दावा काकडेंनी केलाय। एवढंच नाही तर माझा सर्वे चुकला तर मी राजकीय संन्यास घेईन असंही काकडे म्हणाले। मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्याची विनंती राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टाकडे केली आहे। राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी 49 पानी प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल केलंय। सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या अटी रद्द केल्यानंतर डान्स बारमधील छमछम पुन्हा सुरू झाली आहे। कायदेशीर लढाईमध्ये सरकार अपयशी ठरल्याची टीका झाल्यानंतर आता सरकार पुन्हा डान्स बारमधील छमछम थांबवण्यासाठी अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहे। एकीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारवाढीची हमी देणाऱ्या बेस्टचा तुटीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेनं नामंजूर केलाय। बेस्टने 6124 कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय। बेस्टने मंजुरी दिलेल्या या अर्थसंकल्पात 720 कोटींची तूट दाखवण्यात आली आहे। मंत्रालय परिसरात काल पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झालाय। चेंबूरच्या शारदा कांबळे नावाच्या महिलेनं मंत्रालयाच्या दारातच पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून शारदा कांबळेंनी कर्ज घेतलं होतं। बारामती जिंकण्यासंबंधी गिरीश महाजनांनी केलेल्या विधानाचा अजित पवारांनी खरपूस समाचार घेतला। गिरीश महाजनांना बारामती काय आहे हे तरी माहीत आहे का असा टोला अजित पवारांनी लगावलाय। मुंबईच्या अंधेरी स्टेशनवर एका माथेफिरूनं गेल्या काही दिवसात जवळपास 3 ते 4 प्रवासी महिलांवर ॲसिड अटॅक केल्यानं अंधेरी स्टेशन दहशतीच्या सावटाखाली वावरते। मात्र निर्भया पथकाच्या धडक कारवाईमुळे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय। मंगळवेढ्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे। मंगळवेढ्यातल्या शारदा सिद्धनाथ विद्या मंदिरातली ही घटना आहे। कातडी पट्ट्यानं मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोलच्या दरामध्ये 17 तर डिझेलच्या दरामध्ये 20 पैशांनी वाढ झाली आहे। मुंबईकरांच्या विजेची भूक वर्षाला 150 ते 175 मेगावॅटनं वाढणार आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत, त्याचा थेट परिणाम विजेच्या मागणीवर होणार असल्याचा अहवाल राज्यभार प्रेषण केंद्र या विजेचं नियोजन करणाऱ्या संस्थेनं दिलाय। कुलाबा वांद्रे सिप्स या मेट्रो 3 मार्गातील सर्व स्थानकांवर स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणा उभारण्यासाठी कॉर्पोरेशनने कालिंदी ACS समूहाची नियुक्ती केली आहे। मागील 3 दिवसांपासून हा बदल नोंदवण्यात येत असून मुंबईचे किमान तापमान 16 अंशांच्या आसपास स्थिर असलं तरी तापदायक सूर्यकिरणांमुळे मुंबईकरांना उन्हाचे चटके सुद्धा जाणवू लागलेत।
मुंबई महापालिकेकडून नसबंदी करणाऱ्या पुरुष आणि महिलांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक मोबदला महापालिका देते. स्त्री पुरुष समानतेमध्ये भेदभाव करत असून नसबंदी करणाऱ्या पुरुषांना 1100 तर नसबंदी करणाऱ्या महिलांना 600 रुपये इतकी रक्कम महापालिका देते. मुंबईतील बांधकाम वाहनांची गर्दी, कारखाने आदी कारणांमुळे हवेचा दर्जा दिवसेंदिवस घसरत असल्याने फुफ्फुसाचे आजार वाढतायत. यामध्ये प्रामुख्याने काळा दमा म्हणजेच COPDचं प्रमाण वाढताना दिसतंय. पालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची आता मोफत तपासणी करण्यात येणार असून सर्वसामान्यांना 50 रुपयात रक्त तर प्रगत चाचणी 100 रुपयात करता येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या मुंबईच्या मतदार याद्यांच्या जवळपास 8 ते 9 लाख बोगस नावं घुसडण्यात आली आहेत. ही नावं ताबडतोब काढून टाकण्यात यावी अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्य निवडणूक अधिकारी अश्विन कुमार यांना केली. कोस्टल रोडच्या कामामुळे वरळी सीफेसला अजिबात धक्का लागणार नाही, तर वरळीवासियांना आणखी एक लांबलचक आणि विस्तीर्ण सीफेस मिळणार आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच तशी ग्वाही दिली असून या कोस्टल रोडच्या भागातील कामाचे स्केच जाहीर करण्यात आले. सिग्नलमुळे थांबलेल्या वाहनांना इंजिन बंद आणि पुन्हा सुरू करण्याची सूचना देणारा मुंबईतील 2 बहिणींनी तयार केलेला निळा सिग्नल आता नागपुरात लावला जाणार आहे. नागपूर शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबतचा प्रस्ताव महापालिकेला सादर केला. विविध अभ्यासक्रमांच्या CET परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार MBA अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 9 आणि 10 मार्च तर MCA या प्रवेशासाठी 23 मार्च रोजी परीक्षा होईल. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरुवात झाली आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनची चुरस रविवारी पहाटे 4:40 सुरू होणार आहे. मुंबई मॅरेथॉनसाठी पहाटे 4 ते दुपारी 1 या कालावधीमध्ये वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल केले आहेत. वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच स्पर्धकांना मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. मुंबई मॅरेथॉनसाठी लोकलच्या सेवेतही बदल करण्यात आलाय. मध्य हार्बर रेल्वेवर शनिवार रविवार पहाटे धावणाऱ्या लोकलच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यासह भारतातील अनेक नागरिकांनी चंद्रावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे अशी माहिती लुलना या सोसायटी इंटरनॅशनलचे संचालक मायकेल रिकी यांनी लोकमतला दिली आहे. बेकायदा बांधकामांवर देखरेख ठेवण्याबरोबरच ती उभीच राहणार नाही त्याची दक्षता घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं. एका जर्मन वैज्ञानिकांच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय. स्टँडर्ड मॉडेल प्रॉडक्ट असं याला नाव देण्यात आलंय. येत्या 21 जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण होणार असून यावेळी ब्लड मून, सुपर मून आणि उल्फ मून दर्शनाचा योग आहे. चंद्रग्रहण आणि ब्लड मून भारतातून पाहता येणार नाहीये, फक्त सुपर मूनचं दर्शन भारतातून होणार आहे. नासा या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेनं शनिग्रहाचा शोध लागण्यापूर्वीच तो कक्षेत त्याच्या कांडाशिवाय वास्तव्य करत असल्याचा दावा केलाय. त्यांनी केलेल्या संशोधनामधून ही माहिती मिळाल्याचं नासाचं म्हणणं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याबाबत आता पुन्हा एकदा नव्याने तारखा देण्यात आली आहेत. ते 31 जानेवारी दरम्यान शिबिराचं आयोजन केलं असल्याचं पत्र विद्यापीठ प्रशासनानं काढलंय. नागपुरात सध्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले आणि या फेस्टिवलमध्ये 700 किलो संत्री हलवा बनवण्याचा विक्रम प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी केलाय. हा हलवा शेतकऱ्यांना मोफत वाटला जातोय. शबरीमला मंदिरात आतापर्यंत 51 महिलांनी प्रवेश केला अशी माहिती केरळ सरकारच्या वतीनं शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. दरम्यान मंदिरात प्रवेश केल्याबद्दल धमकी येत असलेल्या 2 महिलांना 24 तास पोलीस संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी 3 अटक करण्यात आली. सेवादार विनायक आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप असणाऱ्या त्या तरुणीलाही अटक झाली आहे. त्यामुळे आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. मोदींचं सरकार पुन्हा येणार असल्याचा दावा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. सरकारी योजनांचा लाभ प्रथमच गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचतोय. विकासाला वेग आलाय, त्यामुळे जनतेचा विश्वास मोदींवर आहे असं पियुष गोयल म्हणाले. कर्नाटक सरकारच्या डोक्यावरील टांगती तलवार अजूनही कायम आहे, कारण काँग्रेस आमदारांच्या बैठकीत 4 आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ब्रेकनंतर इतरही घडामोडी वेगवान. रत्नागिरीच्या आंबोळगड परिसरामध्ये प्रस्तावित असणाऱ्या आयलॉग बंदर प्रकल्पाची आज सुनावणी होणार आहे आणि या
जनसुनावणीला साखरी नाटे, आंबोळगड आणि जैतापूर परिसरातल्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारकडून काही चांगलं घडेल अशी अपेक्षा जनतेला उरलेली नाही आहे, असं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलंय. देशाची अर्थव्यवस्था मोदी सरकारमुळे धोक्यात आली अशी टीका सुद्धा त्यांनी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एकता सभेला राहुल गांधी यांनी समर्थन दर्शवलं. याबाबत त्यांनी ममता दीदींना पत्र पाठवून समर्थन जाहीर केलंय. बीएसएनएलने डेटा सुनामी प्लान जाहीर केला. यामध्ये 98 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये बीएसएनएल अवघ्या ₹1 1 GB डेटा दररोज देणार आहे. या प्लॅनची वैधता 26 दिवस असणार आहे. मिलिटरी पोलिसांमध्ये 20% महिलांची जवान म्हणून भरती होणार आहे. लष्कराच्या मिलिटरी पोलिसांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली. गाझामधील प्राणी संग्रहालयामध्ये सिंहाच्या 4 बछड्यांचा मृत्यू झालाय. गाझामध्ये आलेल्या वादळामुळे या बछड्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. भारतीय क्रिकेटबाबत धोनी एवढी कटिबद्धता मी कुणामध्येही पाहिलेली नाहीये, अशा शब्दात कर्णधार विराट कोहलीनं धोनीबद्दल गौरवोद्गार काढले. ऑस्ट्रेलियात भारताने दमदार विजय मिळवलाय, पण खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रोख रकमेतील पुरस्कारावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूंच्या जीवावर कमवता मग त्यांना बक्षीस द्यायला नकोत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये महिलांमध्ये मारिया शारापोव्हानं गतविजेत्या कॅरोलिना वोझ्नियाकीवर मात करत 4थी फेरीमध्ये प्रवेश केला.